वार्त साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. प्रथमतः गणरायांना नमन करूयात, आई तुळजाभवानीला नमन करूयात. या हिंदुस्थानाच्या अस्मितेला, हिंदुस्थानाच्या इतिहासाला आणि ऐतिहासिक वारशांना नमन करूयात. महाराष्ट्राच्या अस्मितेला, मराठी शिकवणीला अर्थातच संतांच्या शिकवणीला नमन करूयात. आणि या देशासाठी हुतात्मा ठरलेले भारतीय सैन्य दलातील आणि महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद वीरांना नमन करूयात. या राष्ट्राला महान बनवणाऱ्या महापुरुष, महामानव आणि रणरागिणीला आपण नमन करूयात. खऱ्या अर्थानं या देशाला कृषीप्रधान राष्ट्र बनवणाऱ्या कष्टकरी शेतकरी राजाला आपण नमन करूयात. हिंदवी स्वराज्याच्या गडकोटाला नमन करूयात आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक मावळ्याला आपण नमन करूयात. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आयोजित STPL पर्व 8व सिन्नर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आणि 8व्या पर्वातला 8वा दिवस, नक्कीच 8व्या दिवसासाठी आलेले सर्व खेळाडू, ऑफिशियल टीम, ऑफिशियल पंच, लाईव्हची टीम आणि सर्वांचंच मी समालोचक शुभम आहिरे सहर्ष 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 स्वागत करतो. पहिला बॉल तो मैदानाच्या टाकला जातोय. पहिलाच बॉल तो मात्र लिव्ह केलेला आहे. जातोय तर जा बाबा. आणि बॅटरने मात्र वाईट मिळेल या आशेने सोडला होता, परंतु मुख्य पंच सांगतात अतुल सर नाही, तुम्ही असा सोडलाय की तो त्याच्या रस्त्याने गेलाय, त्यामुळे त्याचा रस्ता तो मात्र योग्य होता. पहिला बॉल डॉट आलाय. याही वेळेला त्याच लेंथ मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु हा बॉल जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे मुख्य पंच अतुल सर कळवत आहेत हा बॉल वाईड असेल. 12th मॅन कोणाचा नाहीये? UK बादशाह जोडी. 1 मिनिट सर, UK बादशाह जोडी किती वेळा बाउंड करायचं मित्रांनो? जर इथे नावच माहीत नसतील तर आम्ही टाकू का कोणाच्या पण नावावर? प्लीज सहकार्य करा ना मग, या प्लीज. चलो यावेळेला ओ हो हो काय सुरेख पटका खेळलाय. गोलंदाजाची लाईन आणि लेंथ ती थोडीशी भरकटली. लेंथ मागे होती, लाईन खूप बाहेर होती. रूम मिळाली आणि त्या रूमची चाबी बॅटर मात्र आपल्या खिशात टाकताय आणि चेंडूला सीमा पार फेकताय. आलाय दिवस 8व्याचा पहिला चौकार. DJ हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. नवनाथ पठारे यांना आपण बॅटिंग स्ट्राईक वरती पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला आहेत प्रतीक आंबेकर. प्रतीक आंबेकरनं ही स्पर्धा गाजवली आहे. प्रतीक आंबेकरच्या बॅटमधनं खूप चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. रामा गांगुडे ते बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेला हाफ ट्रॅकर आहे. याही वेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा उपयोग केला जातोय. गोलंदाजाकडनं थोडीशी चूक होते, परंतु बॅटर ते मात्र पाहिजे तसा फायदा उचलत नाहीये, कारण सातत्याने त्याच लेंथ वरती बॉल टाकला जातोय. लेंथ मात्र मागची, लाईन मात्र बाहेरची. या वेळेला चूक झाली आहे. गोलंदाजाकडनं सातत्याने चूक होताना आपण पाहतोय, कारण शॉर्ट ऑफ लेंथचे बॉल टाकलेत. फुलर लेंथ वरती टाकला तर तो इतक्या फुलर लेंथ वरती टाकला की तो कमरेच्या वरनं गेला. त्यामुळे स्क्वेअर लेग पंच स्वप्नील सर सांगतायत नाही हा नो असेल, त्यामुळे तर मात्र बॅटरसाठी हा फ्री हिटचा बॉल असेल. आणि काय नसीब आहे प्रतीक आंबेकरचं, काय नसीब आहे. या मॅचचा पहिलाच बॉल खेळायचा आहे आणि तो फ्री हिटचा बॉल खेळायचा आहे, परंतु यावेळेला फिल्डिंग करणाऱ्या टीमने टीव्ही रेफरलची मदत मागितली आहे. मला वाटतं ओव्हर द वेस्ट साईडच्या विरोधातला हा DRS असेल. पाहूयात तिसरे पंच आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले. चेक केला जाईल हा बॉल ओव्हर द वेस्ट साईड कमरेच्या वरतून आहे की नाही आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नो आहे तर नोच राहणार आहे. म्हणजे हेच फिल्डिंग करणाऱ्या टीमने टीव्ही रेफरल जो आहे DRS गमावलेला आहे. रिव्ह्यू घेतला होता, रिव्ह्यूची मागणी केली होती फिल्डिंग करणाऱ्या टीमने. थोडंसं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं, परंतु प्रतीक आंबेकर नशीब आहे मित्रा, कारण या डावातला पहिला बॉल खेळायचा आणि तोही फ्री हिटचा. पाहूयात फ्री हिटचा बॉल तो आता आपल्या भेटीला येतोय. हॅलो हॅलो
बीटचा बॉल आणि तोही फुलटॉस मिळाला होता. रनआउटची संधी आहे भूषण, ते मात्र प्रयत्नशील आहेत नाही, त्यांच्या हातात बॉल मात्र सापडलेला नाहीये आणि तर रनआउटची विकेट ती घेता आली असती. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये, म्हणजे एकाच षटकात जर का आपण पाहिलं तर सर्वांकडनं चुका होताना आपण पाहत आहोत. हॅलो याही वेळेला खोलवर टाकलेला बॉल, तो मात्र बॅट आणि बॉलचा पाहिजे तसा संपर्क होत नाहीये. सातत्याने आपण पाहिलं तर गोलंदाजाने पाहिजे तितके एफर्ट्स लावलेले नाहीच आहेत, फक्त बॅटरकडनं चुका होताना आपण पाहत आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो केला जात नाहीये. शांतता आणि संयमने या धावफलकावरती रेखाटलं जात आहे. खरं 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेला स्विच हिट करायचा आहे, परंतु बॅट आणि बॉल मध्ये पाहिजे तसा मिलाप नाही आणि लगेचच विकेट किपर ते मात्र अपील करतायत. पंच सांगतायत की नाही, बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाहीये तर नाहीच आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलेले आहेत 9 बिनगडी बाद. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. विश्वास आलेत बॉलिंग ट्रॅकवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे. बॅटची टॉप लागलेली आहे. चेंडू निघाला आहे लॉंग स्टॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठी, परंतु त्यांच्याच पायाला धक्का देत चेंडू म्हणतोय दे 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 धक्का. चौका पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत फटका खेळायचा आहे. बॅटची टॉप लागलेली आहे. चेंडू निघाला आहे लॉंग स्टॉपच्या दिशेने. परंतु त्यांच्याच पायाला चौकार आलाय. पहिल्या षटकात एक चौकार आपण पाहिला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आपण पाहत आहोत. नवनाथ पटारे यांचाही फटका याही वेळेला फसलाय. क्षेत्ररक्षक तर धावताय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडूने टप्पा घेतलाय. 2 क्षेत्ररक्षक आले खरे होते चेंडूच्या दिशेने. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू टप्पा घेतोय. इनफिल्डला फक्त क्लिअर करतोय. तोपर्यंत एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. नवनाथ पठारे आणि प्रतीक आंबेकर या दोघांची जोडी खेळपट्टीवरती आहे. युके बादच्या जोडी या संघासाठी. ते मात्र धावफलकावरती मेहनत घेताना आपण पाहत आहोत. तर गोलंदाजी मार्कवर आहेत विश्वास सानप. 14 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रतीक आंबेकरसाठी विश्वास घेऊन येत आहे. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केलाय. अभिल अभिल ओ हो सॉफ्ट डिसमिसल. बॅटचं घेतलंय अलगद चुंबन. मग काय भूषण उगले त्या चुंबनला आपल्या मुठीत कैद करताय आणि प्रतीक आंबेकरला सांगताय प्रतीक जा तुम्ही. विकेटचं बदल. पहिला गडी बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. नवीन बॅटर आलेत पहिल्या विकेटच्या पतनानंतर. प्रथमेश लेफ्ट हँड बॅटर आहेत, प्रथमेश काळे. परंतु कौतुक करावं लागेल विश्वास सानपचं. काय चांगल्या टप्प्यावर टाकलं. खरं तर विश्वास सानेने येऊन फक्त गुडलेंथवरती बॉल टाकला, परंतु ही विकेट स्वतः प्रतीक आंबेकरनं दिली आहे. मनात भीती होती,
शांततेने खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या हातांना थांबवलं त्याने. आणि यावेळेला काय घडलंय? यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. परफेक्ट यॉर्कर आणि केलाय परफेक्ट दांडागोल. डीजे हातांना संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. प्रथमेश आलेत आणि प्रथमेश गेलेत. जे ज्या पावलानं आलेत त्याच पावलानं लगेच माघारी परतलेत. जे लगेचच बोलावणं त्यांना आलेलं होतं, परंतु हा बॉल मात्र परफेक्ट यॉर्कर टाकला. विश्वास नाही, काय लाजवाब बॉलिंग आहे. ऑन हॅट्रिक आहे, ऑन हॅट्रिक आहे. परंतु नवीन बॅटर खेळपट्टीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षय गायकवाड यांना आपण पाहत आहोत. सकाळच्या सत्रात दुसऱ्या षटकात 2 लागोपाठचे हादरे ते मात्र युके बादच्या जोडी या संघाला मिळालेले आहेत. पाहूयात हॅट्रिक येते का. या स्पर्धेत एक विकेट हॅट्रिक देखील आलेले आहे. राकेश सांगळे या गोलंदाजानं मात्र विकेट हॅट्रिक घेतली आहे. त्यामुळे ती एकमेव हॅट्रिक आहे. अर्धशतक ती मात्र नक्कीच खूप साऱ्या बॅटर्सने लावलेली आहेत. मला वाटतं जवळजवळ 8 ते 10 अर्धशतक या स्पर्धेत लागलेत आतापर्यंत. परंतु पाहूयात हॅट्रिक बॉल तो कसा टाकला जातोय, तो पाहण्यासारखा असेल. हॅट्रिक बॉल आणि यावेळेला हो पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक त्याच्या मात्र उजव्या बाजूने चेंडू वाहतोय. शर्यत लागली आहे, चेंडूला डीप मधून उचलला गेलाय, उचलून फेकलाही गेलाय. भूषण उगळे बॉलच्या दिशेने पोहोचलेत, परंतु फेकी ती मात्र दिशाहीन होती. बॉल जोपर्यंत फेकला जाईल ना तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्यात. मेहनत घेतली आहे खेळपट्टीवरती, कारण माहिती आहे धावफलकाला रेखाटायचं आहे. तर मग या मैदानावर सेफेस्ट स्कोर कोणता आहे. 8 षटकांच्या मॅच मध्ये जर का तुमच्याजवळ चांगली बॉलिंग असेल आणि चांगली एक फिल्डिंग असेल ना तर 80 पेक्षा जास्त धावा या मैदानावरती सेफ आहेत. 80 पेक्षा जास्त रन करा 8 ओव्हरच्या मॅच मध्ये. तुम्ही चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करा, चांगली फिल्डिंग करा, तुम्ही जिंकू शकतात. त्यामुळे कमीत कमी 70 ते 80 पर्यंत युके बादच्या जोडी या संघाला पोहोचावंच लागणार आहे. खूप सारे उलटफेर होताना या स्पर्धेत आपण पाहिलेले आहेत आतापर्यंत. क्रॉस बॅटेड खेळायचं आहे, पाय मात्र फिरवली, बॅट पोहोचली नाही बॉलवरती. पायाच्या कैचीत तो बॉल अडकला. आधी मात्र बॅटची आतली कड लागली, त्यानंतर पायाला ब्रश केलं. फ्लाइंग स्लिप पॉइंट आणि गलीच्या क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला. तिथे एक सिंगल कंप्लीट होते. एका सिंगल नाही या षटकाची होते समाप्ती. या षटकाने मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 मोठे धक्के दिलेत. अर्थातच 2 विकेट आल्या, 1 चौकार आला, 1 3 रन आले. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या खेळाखेरीज याही षटकात 9 धावा आल्या. 9च्या जोडीने धावफलक पुढे जात आहे 18 वरती. 18 रन 2 गडी बाद. डीजे ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. मळहद्द सुपर किंग्स या संघाला आपण पाहत आहोत, जो मॅन इन येलो कलर ची जर्सी घालून उभा आहे मैदानाच्या आत. आदरणीय सुनील भाऊ खोळंबे, वैभव लेबर सर्व्हिसेस, आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ गाडे, आदरणीय नवनाथ भाऊ विगे, प्रगतशील शेतकरी, या 3 मालकांच्या एकतेनं एकत्रितीने बांधलेला हा संघ आहे. त्यांनी मात्र या संघावरती विश्वास ठेवला आणि या संघाचे किट पार्टनर आहेत प्रोप्रायटर धनंजयजी शिंदे साहेब. अर्थातच मातोश्री ट्रान्सपोर्ट अँड करपेनगर यांनी या संघाला ॲज अ जर्सी पार्टनर म्हणून गौरव केलेला आहे. त्यामुळे यांचाही नक्कीच या सर्वच मान्यवरांचं विशेष कौतुक देखील असेल. 3ऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि 3रं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज रामा गांगुर्डे. पुन्हा एकदा वाईड आलेला आहे पहिल्या बॉलवरती. क्रॉस बॅटेड फटका खेळलाय, भिंगरी तर बनवलाय स्वतःला. चेंडू निघालाय स्क्वेअरच्या दिशेने, फिल्डर आलेले आहे चेंडूवरती. चेंडूला उचलून फेकलेला आहे, परंतु सिंगल येणार आहे. वाईड नंतर एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 20-20 ऑन बोर्ड. पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते, खास करून प्रयत्नशील आहेत बॅटर, कारण तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल. जितकं अवघड आहे सकाळच्या सत्रात बॅटिंग करणं तितकंच अवघड आहे बॉलिंग सुद्धा करणं. त्यामुळे इतकं सोपं नाही जाणार आहे. यावेळेला स्विच इट, अपील मात्र जोराने केली आहे, परंतु नाही. भूषण उगले, तुमच्या अपीलला या कोर्टात पाडलं जात आहे, त्या अपीलच्या कागदाला मात्र पाडलं जात आहे.
निरर्थक ठरली अपील. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये असं पंच सांगतायत. अपील्स ही मात्र खेळाडूंची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते, परंतु पंच आता इतके प्रोफेशनल झालेले आहेत आणि खास करून हे दोघं पंच नाही. क्रॉस बॅटेड खेळायचं, बॅटच्या टॉप एजला लागला आणि यावेळेला तुमच्या हातात कॅच होती. यावेळेला मागायची गरज नव्हती, यावेळेला अपील करायची गरज नव्हती. माघारी फिरून बॉल कॅच करायला थोडासा उशीर झाला भूषण यांना, त्यामुळे हा कॅच पकडता आला नाही. पुन्हा कॅच ड्रॉप झाला, त्यावरती एक धाव देखील कंप्लीट होते. 21 धावा. अपील बद्दल आपण चर्चा करत होतो. अपील तर सातत्याने केल्याच जातात, परंतु पंच ते मात्र पारदर्शक असतात, प्रामाणिक असतात, शिस्तबद्ध असतात आणि या सर्व गोष्टी लागू होतात अतुल सर आणि स्वप्नील सर या दोघांना, ज्या पद्धतीने त्यांची अंपायरिंग राहिली आहे या टुर्नामेंट मध्ये. येस सर, टीव्ही रेफरलची मदत मागितली. मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या संघाने वाईटच्या विरोधात वाईट आहे की नाही आहे ते आपण आता चेक करूयात. आपल्यासोबत जोडले जात आहेत तिसरे पंच आदरणीय जगताप सर, गणेश जगताप सर. पाहूयात ते पाहतील, शहानिशा करतील tenniscricket.in च्या स्क्रीनवरती आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटिंग करणारी टीम, तुम्ही देखील रिव्ह्यू लॉस झालेला आहात. फेअर डिलिव्हरी असेल म्हणजे आता या डावात या इनिंग मध्ये या दोघेही संघांचे रिव्ह्यू ते मात्र लॉस झालेले आहेत. त्यांच्या विरोधात आपण युके बादशाह हा संघ पाहत आहोत, जो बॅटिंग करतोय. मॅन इन ग्रे कलर, उन्मेषजी कुलकर्णी विघ्नहर एंटरप्राइजेस यांच्या मालकीचा तो संघ आहे. क्रॉस बॅटेड फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढलेला आहे. बिटवीन द गॅप चेंडू चाललाय. 1 2 3 4 टप्प्यांच्या सहाऱ्याने आउट ऑफ द बाउंड्री रोप येतोय त्या क्षेत्रातला आजच्या दिवसातला पहिला चौकार. डीजे पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. क्रॉस बॅटेड फटका फसलेला आहे. झेंडा उभा राहिलाय, कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत आणि ते मात्र कुठली चूक करणार नाहीये. तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. चौकार टोकला होता, आत्मविश्वासाचा चित्र, आत्मविश्वासाचे फटके ते मात्र पाहायला मिळत होते, परंतु नाही. संयमाचा बांध फुटला आणि फलंदाज माघारी निघाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तीन षटकं संपलेली आहेत. 25 धावा धावफलकावरती आणि 3 गडी बाद आहेत. नवीन बॅट गोलंदाज विश्वास सानप यांना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाहतो, ज्यांनी पहिल्या षटकात याच्या आधीच्या 2 विकेट घेतल्या होत्या. विश्वास सानप काय कमालीच्या टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत सातत्याने. जर का आपण पाहिलं तर बॅटरच्या बॅटला बॉल लागू देत नाहीये, ही त्यांची कला राहिली आहे. आणि नाणेफेक जिंकून जर का तुम्ही पहिले गोलंदाजी करत असाल तर मग ती पॉझिटिव्हिटी तुमच्या गोलंदाजीत असायला हवी आणि ती मात्र विश्वास साने यांच्या गोलंदाजीत पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत 7 बॉल टाकलेत विश्वासने आणि फक्त 9 धावा दिल्यात. ओहो, समोरच पंच केलाय, सॉलिड पंच आपण पाहतोय आणि सॉलिड पंचने एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक हलकसं पुढे जाईल. 26 वरती 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3.2 षटकाचा खेळ, 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र या स्पर्धेची उत्कंठा याकरता वाढणार आहे कारण एका दिवसानं एका मॅचनं पॉइंट्स टेबल वरती खूप साऱ्या घडामोडी बदलणार आहेत. त्यामुळे ज्या खूप साऱ्या घडामोडी बदलणार आहेत ना त्या पाहण्याजोग्या असतील. म्हणजे नक्कीच मित्रांनो
जितकं महत्वाचं मयूरदादा मॅच पाहणं आहे ना, तितकंच महत्वाचं पॉइंट्स टेबल पाहणं आहे. कारण पॉइंट्स टेबल तब्बल 14 टीम आणि एका एका मॅचने काय बदलेल आणि काय होईल हे सांगता येत नाही. ते म्हणतात ना, एखादं खूप चांगलं चित्र काढलेलं असेल आणि ते ओलं ओलं असेल, त्याच्यावरती एखाद्या रंगाचे 2-4 थेंब जर का पडले तर मग त्या चित्राचा चेहरा मोहरा बदलतो. आणि तसंच काहीतरी आहे या मॅचचं देखील, या टुर्नामेंटचं देखील. यावेळेला खोदून काढलाय बॉल, लॉंग ऑफला उंच आहे, फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली. याही वेळेला बॅटर माघारी परततील. 27 या अंकावरती युके बादशाह दोडी या संघाचा लागतोय. चौथा गडी बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तसं पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणं हे मात्र वावगी होतं. कारण आता गरज होती. बॉल आता थोडासा रोल पण झालेला आहे आणि बॉल जर का पुढे मिळालेला आहे तर मग खेळूयात मोठा फटका हा मानस होता बॅटरचा, परंतु नाही, तोही फटका फसला. याही बॅटरला माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर आलेत आता लोन. ओ कट केलाय बॉल, बॅकफुटला जाऊन बॅटचा फेस ओपन केला, डीप पॉइंटच्या क्षेत्रात टोलवलाय. क्विक थ्रो आलेला आहे, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट तोही पाहायला मिळाला आहे. परंतु पंचांचा निर्णय येतोय नाही. पंच सांगतायत नॉट आउट आहे, परंतु तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. पाहूयात बॅटर आउट आहेत की नाही आहेत. पुन्हा एकदा जगताप सर स्क्रीनवरती आपल्याला जावं लागणार आहे. प्रशांत दादा तुम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून आज स्क्रीनवरती पाहावं लागेल. आता झूम इन झूम आउट करायचं आहे. कॅमेरामॅन आमचे अजित दादा आहेत, सुशांत भाऊ आहेत, त्यानंतर जय भाऊ आहेत. त्यांनी कशा पद्धतीने या चेंडूला फॉलो केलाय, कशा पद्धतीने बॅटर्सला फॉलो केलेला आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला tenniscricket.in च्या स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रात जर का आपण पाहिलं, कोवळं ऊन, थंडगार वारे आणि थंडीचा माहोल असताना सुद्धा प्रेक्षकांची गर्दी ती मात्र बाउंड्री रोप जवळ आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील मानाचा मुजरा असेल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ नॉट आउट, ग्रीन सिग्नल. बॅटर बचावलेत. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावफलक हलकसं पुढे जाईल. 29 वरती चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. गणेश लोंढे आलेत नवीन बॅटर. पहिल्याच बॉलवरती त्यांनी 2 धावा घेतलेल्या आहेत. पॉझिटिव्हिटी त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाहूया शेवटचा बॉल. रनिंग ट्रॅकवरती धावत असताना थांबलेत गोलंदाज. फिल्डिंग मध्ये लगेचच थोडासा बदल केलाय. डीप पॉइंटच्या खेळाडूला थोडंसं स्वीपर कव्हरला आणण्याचा प्रयत्न केला जातोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेला नाचत आले, कुदत आले, चेंडूला टोलवलं डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात. फिल्डर आहेत तिथे, ते मात्र बॉलला फेकतायत. एक सिंगल असेल आणि या सिंगलवरती समाधानी राहावं लागणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 30 गडी बाद आहेत. 30 रन, 4 गडी बाद. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पाचव्या षटकाला सुरुवात झाली आहे. भगवान आलेले आहेत. भगवान शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. महाराष्ट्र पोलीस दलात सामील आहेत भगवान शिंदे. लेट कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाही. बॉल किती खाली राहिला पहा मित्रांनो. म्हणजे कधी कधी एखादा भामटा बॉल असतो आणि ती भामटी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बॅटर मात्र प्रयत्नशील आहेत, परंतु त्यांना सरप्राईज करणार हा बॉल. टाकलेला बॉल, लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. फिल्डर जात आहे चेंडूवरती, बॉलला उचलताय. आणि तसं पाहायला गेलं तर आता मात्र ज्यांनी हा पटका खेळला होता गणेश लोंढे आणि भगवान शिंदे, अर्थातच गणेश दादा आणि भगवान दादा हे दोघेही महाराष्ट्र पोलीस दलात सामील आहेत. म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात तर कार्यरत असतात, परंतु क्रिकेट खेळणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवेतले म्हणजे महाराष्ट्रातल्या सेवेतले जे आपले शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणी
जास्त कोणी क्रिकेट खेळत असेल ना तर सर्वाधिक खाकीतले वाघ हे मात्र आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पाहायला मिळत असतात. त्यामुळे खाकीतले वाघ सिन्नर नगरीत देखील आहेत आणि सिन्नर नगरीतले खाकीतले वाघ ते देखील STPLचा आनंद घेत आहे. नुसता आनंद घेत नाहीये, चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट देखील खेळत आहे. दुहेरी आली आहे, 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. भगवान दादा घेऊन येत आहे पुढचा बॉल. यावेळेला उलटी बॅटने अंजाम तर द्यायचा होता, परंतु याही वेळेला चेंडू मात्र खाली राहतोय, समसमांतर वाहतोय. खेळपट्टीची पातच न्यारी आहे. असं पाहायला गेलं तर बऱ्याचशा लोकांनी खेळपट्टीला नाव ठेवलंय, परंतु नाही. आता सकाळच्या सत्रात ज्यावेळी खेळपट्टीवरती गेलो ना त्यावेळी कळालं खेळपट्टी चांगली सॉलिड आहे, टणक आहे. क्रॉस बॅटेड फटका याही वेळेला खेळलाय. मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू मार्गस्थ आहे. फिल्डर कडनं झाली आहे चूक. 2 पाय आणि त्या पायातनं छोटीशी दरी शोधली चेंडूनं, झालाय फरार. झाली आहे चौकाराची चोरी. 4 धावा डीजे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे. नक्कीच मी तोच उल्लेख केला, जितकं सोपं नाहीये बॅटिंग करणं तितकं सोपं नाहीये फिल्डिंग करणं, तितकं सोपं नाहीये बॉलिंग देखील करणं सकाळच्या सत्रात. क्रॉस बॅटेड फटका याही वेळेला खेळायचा आहे, परंतु फटका फसलेला आहे. गोलंदाज आलेत बॉलवरती, ते चित्र पाहायला मिळतंय. चौकार येतो परंतु लगेच त्याच्या मागे विकेट देखील येते. असं हे तिसऱ्यांदा या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. 5वा गडी बाद होतोय. फलंदाज बॅक टू द टेक आउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चला, जोही निर्णय असेल तो लगेच लावा आणि लवकर लावा. 3 रनची पॅनल्टी. तीन रनची पॅनल्टी दिलेली आहे UK बादशाह दोडी या संघाला, कारण मैदानाच्या आत येत असताना विचारून आलेले नाहीयेत. जे पहिलेच धावा बनवायला होतोय स्ट्रगल, खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याच 3 रन जे बनवलेत त्यातनं मात्र मायनस केले जाणार आहेत. कारण ज्यावेळी एक्स्ट्रा प्लेयर बॅट हातात घेऊन आलेत मैदानाच्या आत, ना कोणाला विचारलं ना कोणी सांगितलं, त्यामुळे पंचांनी लावली आहे 3 रनची पेनल्टी. खोलवर टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, कव्हर मध्ये आहेत फिल्डर, ते बॉलला उचलताय. ओ जास्त वेगाने बॉल फेकला, ज्याची आवश्यकता नव्हती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक देखील आहे हे. बोलता 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 5 ओव्हर संपलीत, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक येऊन गेलं. 37 ऑन बोर्ड. पॅनल्टीचे जे रन्स असतील ना ते मात्र नंतरून ज्यावेळी दुसरा डाव सुरू होईल त्यावेळेस त्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आपण रेग्युलरली जाऊयात. 37 ऑन बोर्ड. याही वेळेला पिकअप केलाय बॉल, उंच आहे, कव्हर मधला खेळाडू तो बॉलच्या दिशेने येतोय, जेल तिथे टिपला जाणार आहे. 6वा गडी बाद होतोय. गणेश लोंढे यांचा प्रयत्न फसतोय आणि त्यांनाही माघारी परतावं लागतंय. 6th विकेट डाऊन. बॅटर बॅक टू द टेक आउट. डीजे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
या स्पर्धेतला प्रवास तो जर का आपण पाहिला तर UK बादच्या जोडी हा संघ आतापर्यंत 4 मॅचेस खेळलेले आहेत आणि त्यात फक्त एकच ते मॅच जिंकलेत आणि 3 मॅचेस आतापर्यंत ते हारलेले आहेत. खूप साऱ्या मिसफील्ड झाल्या त्यांच्या, खूप साऱ्या कॅचेस ड्रॉप झाल्या. ही कहाणी राहिली आहे त्यांची या टुर्नामेंटमध्ये. गोलंदाजांनी खूप चांगली बॉलिंग केली, प्रतीक आंबेकरची खूप चांगली लीड देखील त्यांना मिळाली, परंतु फिल्डर्सने मात्र चांगली साथ दिलेली नाही आहे. 37 ऑन बोर्ड. न्यू बॅटर कम्स इनटू द ग्राउंड. दूर ठेवलाय. हो हो हो, काय वेगवान बॉल होता. परफेक्ट वेग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दिशाहीन बॉल जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे हा बॉल वाईड असेल. 38 ऑन बोर्ड. 38 धावा. 4 मध्ये 1 UK बादच्या जिंकली, तर मरहत द सुपर किंग्स 2 मॅचेस झालेले आहेत, 1 जिंकलेले आहेत, 1 हारलेले आहेत. हा प्रवास आहे मरहतचा देखील. यावेळेला बॅटचा फेस ओपन केलाय. पॉइंटवरती फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेनं बॉल टोलवलेला आहे. गलीतला फिल्डर तो मात्र बॉलवरती जातोय, तो बॉलला उचलतोय, उचलून फेकतोय. तोपर्यंत सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक हलकसं पुढे जाईल. 39 वरती. 39 ऑन बोर्ड. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, त्यात मात्र 1 विकेट आली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी काही फायद्याचं आतापर्यंत घडलेलं नाहीये कुठल्याच गोष्टीत. बॅटिंगच्या बाजूनं मात्र आतापर्यंत आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. एक्के दुक्केने या धावफलकाला रेखाटलं तर जात आहे. 3 बॉल झाली आहेत बॅटिंग पॉवर प्लेची, 3 अजून यायची बाकी आहेत. फुल टॉस मिळाला, परंतु नाही. स्वतःच्या मनात आहे भीती, हात मात्र आखडून ठेवलेले आहेत. मोकळ्या हातानं खेळावं लागेल, मोकळ्या मनानं खेळावं लागेल, मोकळ्या काळजानं ते मात्र मैदानाच्या आत लढावं लागणार आहे. तुम्हाला असं खेळून चालणार नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. तुम्ही जर का येस 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 या अटॅक बद्दल मी बोलत होतो. हाच अटॅक महत्वाचा आहे, कारण मित्रांनो असं म्हटलं जातं ना, तुम्ही जर का जगासमोर स्वतःला कमकुवत दाखवाल ना, तर जग इतकं भयानक आहे. तुमच्या घराच्या भिंती तर सोडा, घराच्या भिंतींवरच्या विटा सुद्धा सोडणार नाही. हलक्या हातानं टॅप केलाय बॉल समोरच्या क्षेत्रात. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका आहे, तिथे एक सिंगल कंप्लीट केली जात आहे. एका सिंगलने या षटकाची होईल समाप्ती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक काय कमालीचं टाकलंय गोलंदाजाने. फक्त 3 रन दिलेत, 1 विकेट घेतली आणि 6व्या षटकाला गुपचूप समाप्त केलंय. 40 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 गडी बाद आहेत. सातव्या षटकाला सुरुवात झाली आहे. 40 धावा धावफलकावरती. यावेळेला खोदून काढलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या मस्तकावर चेंडू डुबेरे स्ट्रायकरच्या बॅनरला जाऊन भेटतोय. 7व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर चौकार आलाय. थोडीशी पॉझिटिव्हिटी ती आपल्याला आता पाहायला मिळते. याच खेळाबद्दल मी बोलत होतो. तुम्ही स्वतःला जेवढं कमकुवत समजाल, स्वतःला जेवढं तुम्ही कमजोर दाखवाल ना, तेवढा समोरचा तुमच्यावरती आघात करेल. परंतु बॅटरने सांगितलंय नाही, थांबा अजून. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल खूप खाली होता, तरी सुद्धा बॅटीत आलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? दुसरी धाव कंप्लीट केली गेली असती, परंतु नाही. स्ट्राइक एंडचे जे बॅटर होते ना, त्यांनी मात्र आधीच मनानं तयारी केली होती. नाही, एकच धावायची. रनआउटची विकेट आता इथे नकोय, कारण एका पाठोपाठ एक करत 6 गडी बाद झालेत. विकेट करायचं आहे, परंतु प्रॉपर लागलेला नाहीये. बॅटच्या अगदी पुढच्या भागाला बॉल लागलाय. थोडंसं स्ट्रगल आहे. बॉल डीप मधून यायला उशीर देखील होतोय. 2 धावा इथे होऊ शकल्या असत्या, परंतु एकाच धाव्यावरती याही वेळेला दोघेही बॅटर समाधानी राहिले. यानंतरची मॅच अटकवडे वॉरियर्स वर्सेस गावठा स्पार्टन्स. या दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, तुम्ही नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचं आहे. अटकवडे वॉरियर्स आणि गावठा स्पार्टन्स. 3 बॉल झाली आहेत. पाहूयात 4था बॉल. तो आता आपल्या भेटीला येतोय. आतापर्यंत 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 46 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. खोलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये उडवला आहे. वा 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 वा, काय कमालीचा कव्हर ड्राईव्ह आहे. लाजवाब कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. खूप वेळानंतर या मॅच मध्ये एक आउटस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे जाते 50 वरती. डीजे हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस. ईश्वर शिंदे यावेळेला फ्लिक केलाय बॉल. लाजवाब स्ट्रोक आहे. फिल्डर आहे डीप मध्ये, ते बॉल वरती येत आहेत. बॉलला उचलताय. चांगला थ्रो, चांगल्या खांद्याने थ्रो फेकलाय आणि त्याचमुळे हा एक सिंगल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंतचं सर्वात महागडं षटक
हे असणारे भगवान शिंदे यांचं घराणं. इथे 2 चौकार आपण पाहिलेत, 3 सिंगल्स आपण पाहिलेत, म्हणजे 11 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 7व्या षटकाचा हा अंतिम बॉल. विकेट करायचा आहे, पिकअप शॉट खेळायचा आहे, परंतु नाही, बॅट अँड बॉलचा काही संपर्क नाही आहे. फुल बॉडी स्ट्रेच केली, बॅट मात्र वेगानं आघात करण्यासाठी तयारीत दाखवली, परंतु या बॉलवरती कुठलाही संपर्क नाही आहे. 7 षटकांचा खेळ संपला, 51 धावा धावफलकावरती आहे. आफ्टर द 7 ओव्हर 51 रन्स ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ विकेट 6. टीम यूके बादशाह दोडी डीजे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचं षटक सुरू होतंय, त्याआधी पुन्हा एकदा आटकवडे वॉरियर्स आणि गावठा स्पार्टन दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचं आहे. शेवटचे 6 बॉल. सूरज जगताप आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. फुलटॉस बॉल, तो पिक केलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर ते बॉलला उचलताय, कॅच करताय, विकेटचं पतन. खरं तर फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला पिक केलं, मनगटाचा उपयोग केला, बॉडी बॅलन्सला मागे सरसवलं आणि तिथून पिक करत चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रात उचलण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु कॅच तिथे पकडला गेलाय. पाहूया दोघं पंच चर्चा तर करताय, तुम्हाला वाटतं नाही ते मात्र शुअर आहेत, हा बॉल कमरेच्या खालतूनच असेल, त्यामुळे विकेट आहे. 7वा गडी बाद झालेला आपण पाहतोय 51 या अंकावरती, परंतु ईश्वरनं काही का असे ना एक चांगली बॅटिंग करून दाखवली आहे. यूके बादशाह दोडी या संघाच्या डगआउटला सांगितलेलं आहे की ईश्वर 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 खेळू शकतो. शेवटचं आणि अंतिमचं षटक, शेवटची 5 बॉल आता शिल्लक राहिले आहेत, 7 विकेट, ते मात्र एका पाठोपाठ एक येत गेलेत. खास करून 2 किंवा 3 विकेट तर अशा आल्या ज्या बॅटरने एक चौकार मारला लगेच पुढच्या बॉलवर विकेट गेलीत. हार्डलेनचा उपयोग केलाय, बॅकफुटला गेलेत, पंच केला कव्हर मध्ये, फिल्डर आहे तिथे डीप मध्ये, बॉलवरती येतात, बॉलला उचलताय, उचलून फेकताय, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि या डबलला धावफलक ते मात्र मिळतोय 53चं 53. चार बॉल शिल्लक आहेत, 53 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ओव्हर द पॉइंट खेळायचे, परंतु नाही, पॉइंटचे फिल्डर आलेत बॉलवरती आणि या सिंपल कॅचला आपल्या गोदीत कैद करताय, अंगाई गायताय आणि बॅटरला सांगताय जा 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 जा. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चोपन्न धावा धावफलकावरती आहेत. याही षटकात जर का आपण पाहिलं तर 2 विकेट आलेले आहेत, परंतु अमरावती सुपर किंग्स या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सकाळचं सत्र होतं, नाणेफेक जिंकलं, गोलंदाजी केली ना, तर मग गोलंदाजी लाजवाब केली आहे, चांगल्या टप्प्यावर बॉलिंग टाकली आहे.
परफेक्ट यॉर्कर आहे परंतु तो बाहेर आहे. वाईट बॉल आहे. 55 रन धाव फलकावरती लागलेले आहेत. 8 विकेट त्या आल्यात मात्र आतापर्यंत कुठल्याच बॅटरने जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती घातला नाही. जर का आपण विचार केला तर 2, 2.5, 3, 4 मिनिटं बस सफिशियंट होते प्रत्येक बॅटरसाठी. त्यामुळे जास्तीचा वेळ तो मात्र कोणीच घालू शकलेला नाहीये. 55ला 8 आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फुलटॉस मिळाला आहे परंतु फुलटॉस बॉल कव्हरमध्ये पंच केलेला आहे. एक सॉलिड पंच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने आलेत आणि भूषण उगले यांच्या हातात ग्लोव्ज आहेत ना, तर मग काय क्षेत्ररक्षकही म्हणताय आम्ही जोरानं फेकू, भूषण तुम्ही जोरानं कॅच करा. 56 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या डावाचा हा लास्ट बॉल. चला अटकवडे वॉरियर्स आणि गावठा स्पार्टन तुम्ही देखील नाणेफेकीसाठी यायचंय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल होता तोही फुलटॉस मिळाला, तोही लॉंग ऑफ मध्ये टोलवला आणि त्याही बॉलवरती जर का आपण पाहिलं तर रनआउटची विकेट आली आहे. म्हणजे जाता जाता शेवटच्या बॉलवर देखील विकेट आपण पाहतोय परंतु 57 धावा लागल्या आहे. जस्ट 57 रन्स ऑन बोर्ड. फक्त 57 रन धावफलकावरती लागलेल्या आहेत. 58चं टार्गेट आहे. पाहूयात 58 धावा कशा पद्धतीने रोखल्या जातात किंवा कशा पद्धतीने बनवल्या जातात. मैदानाच्या आत पाणी पाठवायचं आहे. राजू भाऊ तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर पंचांजवळ पाणी पाठवायचंय. मला वाटतं जे स्टंप आहेत ना ते स्टंप थोडेसे तिरपे तारपे लागलेले आहेत. तिथे थोडंसं पाणी टाकलं जाईल. पुन्हा एकदा स्टंप काढले जातील. पुन्हा एकदा स्टंप ठोकले जातील. त्यामुळे ती जागा नरम करण्यासाठी गणेश भाऊ पगार मैदानाच्या थोडे 2-3 बॉटल किंवा काहीतरी पाणी पाठवून द्या विकेट जवळ स्टंप जवळ. आहेत राजूभाऊ जात आहे. चलो टॉस साठी यायचंय गावठा स्पार्टन आणि अटकवडे वॉरियर्स. दोघेही कॅप्टन प्लीज कम अँड जॉईन टू द टॉस का बॉस. रंगात रंग खेळ हा न्यारा साऱ्यांना चढली झिंग. रंगात रंग खेळ हा न्यारा साऱ्यांना चढली झिंग. मैदानात धुरळ उडवणार मळहाद सुपर किंग्स STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री सुनील भाऊ खोळंबे, माननीय श्री ज्ञानेश्वर भाऊ गाडे, माननीय श्री नवनाथ भाऊ विघे. किड पार्टनर स्पॉन्सर बाय माननीय श्री धनंजय शिंदे, मातोश्री ट्रान्सपोर्ट करपेनगर. महद सुपर किंग्स. निर्भीड बाना तोपखाना रनात धडाडला. निर्भीड बाना तोपखाना रनात धडाडला. मैदानात आता UK बादशाह दोडीचाच आवाज कडाडला. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री उन्मेष कुलकर्णी, विघ्नहर एंटरप्राइजेस. किड पार्टनर माननीय श्री मंगेश क्षत्रिय कॅम्प्युटर्स, जुने कोर्ट लेन, गणेश पेठ, सिन्नर. UK बादशाह दोडी. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव Thank you so much. यांकडून टॉस का बॉस. चलो सागर भाऊ वरंदळ या लवकर टॉसला चला. अटकवडे वॉरियर्स आणि गावठा स्पार्टन दोघेही संघांचे कर्णधार खूप वेळा सूचना देऊन झाली आणि तुमची वाट खूप वेळापासून पाहिली जाते. त्यामुळे विनंती असेल गणेश सर टॉस षटकं कमी करायची का. चलो टीम अटकवडे वॉरियर्स आणि टीम गावठा स्पार्टन. रोशन शिरसाट पाठवा ना कॅप्टन प्लीज. खूप वेळ गेलाय. गावठा स्पार्टन आणि अटकवडे वॉरियर्स किती वेळ सूचना द्यायला लागते. जो गॅप असतो इनिंग ब्रेक मध्येच होईल टॉस, नाहीतर जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विन करून दिलं जाईल. आणि किटवरचे पहिले फोटो ना अपडेट करा नाही तर मॅच चालू होणार नाही. दोन्ही संघांना पुन्हा सूचना द्यायला लागते. ज्या संघांनी शिस्तीचं पालन केलं ना ते संघ नक्कीच चांगले खेळले.
या साहेब या इकडे इकडे या. हा टॉस का बॉस कक्ष आहे, आपण इकडे टॉस करूयात. या इकडे या. जमलेले सर्व संघ मालक आहेत आणि बरेचसे मान्यवर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. गावठा स्पार्टन वर्सेस अटकवडे वॉरियर्स. मला वाटतं कॉल कोणाचा आहे? कॉल अटकवडे वॉरियर्स यांचा कॉल आहे. कॉइन उडवला जातोय. STPL इज द कॉल अँड 2025 गावठा स्पार्टन नाणेफेक जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? आम्ही पहिले गोलंदाजी करू. खूप गॅप पडला कारण सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये खेळायला मिळालं, त्यानंतर हे 4-5 दिवस या मैदानावरती खेळायला मिळालेलं नाहीये. 30 रंग 30 धार पाहायला मिळेल का? प्रयत्न तर नक्की तेच करणार आहे आणि करावंच लागणार आहे. कसं समीकरण आहे? किती मॅचेस तुम्ही खेळलात आणि किती जिंकलेला आहात, किती हरलेला आहात? 4 पैकी 2 विजयी आहे, 2 पराभव जवळून गेलेले आमचे. अच्छा, म्हणजे मग आता तुम्हाला किती विजय हवे आहेत? आता 2 पैकी 2 जिंकण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे सर. संघ पुन्हा एकदा एकत्र आलेला आहे. हो आलेला आहे. ओके, निर्णय काय सांगितला? क्षेत्ररक्षण. ओके, थँक्यू सो मच. नाणेफेक तुम्ही पराभूत झालेला आहात. नाणेफेक जर जिंकला असतात तर मग निर्णय काय राहिला असता? नाणेफेक आम्ही जिंकलो असतं तर पहिलं क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, कारण विकेटचा सकाळच्या क्षेत्रामध्ये विचार केला तर सकाळच्या क्षेत्रामध्ये ना चेसिंग सोपे जाते. तर आता आतापर्यंत तुम्ही किती मॅचेस खेळलेला आहात, किती जिंकलेला आहात, किती हरलेला आहात आणि काय आवश्यकता आहे आता तुमच्या टीममध्ये? तुम्हाला काय बदल करावासा वाटतोय आणि या संघाविरोधात खेळण्यासाठी काय प्लॅनिंग आहे? तर आमच्याकडे आता 2 मॅच झाले, 4 मॅच झाल्या, 4 मध्ये 2 विन आणि 2 लॉस आहे. तर आम्हाला असं वाटतं की आता पुढच्या दोन्ही मॅच आम्हाला जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. तर आमच्या फलंदाजी आणि बॉलिंगचा अटॅक जर बघितला तर आमची टीम एकदम म्हणजे स्ट्रॉंग टीम आहे, त्यामुळे विश्वास आहे सगळी खेळाडू चांगले खेळतील. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेक तो संपन्न झालेला आहे. अर्थातच आजच्या दिवसातली दुसरी मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे ना, अटकवडे वॉरियर्स वर्सेस गावठा स्पार्टन, या 2 संघांमधला महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोघांमध्ये जर का आपण पाहिलं पॉईंट टेबलवरती जर का तो विचार केला तर दोघं संघ 4-4 मॅचेस खेळलेले आहेत. त्यात दोघं संघ 2 जिंकलेत 2 हारलेत, त्यामुळे दोघांचा जे बॅटल असणार आहे ते कमालीचं असणार आहे. त्यामुळे पाहूयात नाणेफेक तो जिंकलेला आहे गावठा स्पार्टन या संघाने आणि गावठा स्पार्टन नो डाऊट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आत आपण जाऊयात. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचला देखील मेन इन ग्रे अर्थातच राखाडी कलरची जशी घातलेले बुलंद खेळाडू ते मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन संदेश कंटे सर, तुमचं देखील मनस्वी आभार असतील. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अठ्ठावन्न रन बनवायचे आणि 58 साठी जर का आपण पाहिलं पॅनल्टीचे 3 रन ते मात्र ऑलरेडी लावले गेलेले आहेत. त्यामुळे धावफलकावरती 3 ला 1 जोड 4 रन भूषण दादा लागले गेलेत. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय, हो जितक्या प्रेमानं आला तितक्याच प्रेमानं टोलवलाय. IDBI बँकच्या बॅनरच्या खालना चेंडू होतोय पसार. आल्यात धावा 4. डीजे हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. खूप वेळ होता तसं पाहायला गेलं तर बॅटर जवळ खूप वेळ होता, कारण स्लोपर गतीचा बॉल टाकला आणि इतका कमी गतीने टाकला की तो आयता गेला बॅटरच्या बॅट खाली. त्यामुळे बॅटरला तो खेळायला फारसा सोपा गेलेला आहे. कव्हरचं क्षेत्र निवडलं तिथे मात्र चौकार आलेला आहे. समीर सय्यद यांना आपण बॅटिंग स्ट्राईक वरती पाहतोय. त्यांनी येताच क्षणी पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय. बॅकफुटला गेले दो ला जवाब स्ट्रोक डन बाय समीर सय्यद. चेंडू मात्र अखेर वळणं ओबड का असे ना, परंतु इकडं तिकडं पसार होत सीमा पार गेलाय आणि 4 धावा तो मात्र घोषित करतोय. टीव्ही रो लागोपाठचे 2 चौकार आलेले आहेत. डीजे
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे गणेश यांचा मात्र भरघोस समाचार घेतला जातोय. समीर सय्यद आलेत आणि समीर सय्यद जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. प्रत्येक बॉल त्याला मात्र परफेक्ट पिक करताय, जज करताय आणि टोलवताय. यावेळेला फुलटॉस आहे आणि याही वेळेला फुलटॉस बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात पाठवलाय. चेंडू चाललाय धन धनाधन धन उड्या मारत सीमा पार. 4 चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकारांची हॅट्रिक ती मात्र डन केली आहे समीर सय्यदने. 16 रन धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. फिल्डिंग मध्ये सातत्याने प्रयोग केला जातोय. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल देखील केला जातोय. यावेळेला पिक केलाय बॉल, लॉफ्ट केलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा पार. परफेक्ट बाउंड्री रोपवर आदळलाय आणि षटकार तो मात्र इथे मिळालाय. डीजे फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. बघा 4 लेनचा रस्ता असेल ना तर 4 लेनच्या रस्त्यावरती तुम्हाला ड्राईव्ह करायचंय तर मग कोणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतं, कोणी पर्सनल कारचा उपयोग करतं. कोणाला लवकर जायचं असतं तर कोणाला लेट जायचं असतं. परंतु इथे काय आहे माहितीये, आकडा कमी आहे ना, लवकरचेच करूयात. भूषण उगळे अँड कंपनी मरहद्द सुपर किंग्स यांना नेट रन रेटचा फायदा तो मात्र करून घ्यायचा आहे आणि यापेक्षा मोठी संधी नाहीये त्यांना नेट रन रेट मध्ये उच्चांकी गाठण्याची. कारण हीच ती मॅच आहे, हीच ती संधी आहे की इथे नेट रन रेटचा फायदा घेऊयात, लवकरात लवकर मॅचला खल्लास करूयात आणि नेट रन रेट मध्येच म्हणजेच पॉईंट्स टेबल मध्ये आपण वरती जाऊयात तो प्रयत्न असेल. परंतु मॅन इन फॉर्म भूषण उगळे ते सध्याच्या घडीला अख्ख्या नाशिक टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात सध्याच्या घडीला त्यांच्या बॅटिंगचा बोलबाला आहे. परंतु सकाळच्या सकाळ ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेत होते त्यावेळेस गणेश शिरसाट सर त्यांच्याकडून तेच विचारत होते की अपेक्षा आहे सिन्नरकरांना, अपेक्षा आहे सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीगला, अपेक्षा आहे या मैदानाला, अपेक्षा आहे या मैदानाच्या मातीच्या कणाकणाला भूषण उगळेकडनं अपेक्षा आहे. त्यामुळे भूषण उगळेकडनं ती इनिंग आतापर्यंत आलेली नाहीये, ती इनिंग पाहायची आहे. भूषण उगळे बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपले आहे आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. भाऊसाहेब वारून आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. भाऊसाहेब आलेत. भाऊसाहेबांचा पहिला बॉल असेल. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा हा पहिला बॉल तो मात्र इथे टाकला जातोय. पहिलाच बॉल फुल टॉस तोपर्यंत ओ परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. धुराळा उडाला, त्या धुराळ्यामध्ये जणू काही बॉल थोडासा हरवला होता असं वाटत होतं की बॉल डीप मध्ये जाणार आहे, परंतु नाही. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे. फटका फसलेला आहे. पॉइंट वरून फिल्डर आलेले आहेत. यावेळेला मिसकम्युनिकेशन. कॅच होता आणि कॅच वरती कॅच तर पकडता आला नाही, परंतु रनआउटची विकेट आली आहे. ते म्हणतात ना, एक मिसफिल्ड आणि एक कॅच ड्रॉप याच्यावरती रन घ्यावा लागत नाही आणि तीच मात्र नॉस्ट्राईक एंडवरनं चूक झाली. फलंदाज माघारी परत आहे. धक्का दुसरा लागतोय. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय व्यासपीठावरती नक्कीच आपल्या सिन्नरकरांचा एक बुलंद आवाज, अर्थातच आदरणीय दिघे साहेब त्याच्यासोबत आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. दिघे साहेब तुमचं देखील कॉम बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत असेल. याही वेळेला पायावर टाकलाय. म्हणजे ते म्हणतात ना, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा गौरव सानप तेच सांगत होते की आम्ही बॅटिंगला आलो की आम्हाला असे बॉल येतात ते कोणालाच येत नाही. भूषण उगळे पण तेच म्हणत असतील की असे बॉल आले तिघचे तिघ परफेक्ट यॉर्क आलेत. म्हणजे भाऊसाहेबांचं देखील कौतुक करावं लागेल. भाऊसाहेबांनी काय लाजबाब बॉल टाकले तिघचे तिघ. पाहूयात पुढचा बॉल. हे बॅटल पाहण्यासारखं आहे, हे बॅटल नक्कीच पाहण्यासारखं आहे.
पायावर टाकण्याचा याही वेळेला प्रयत्न केला आहे, परंतु नाही. भूषण उगळे सांगतायत की थांबा तुम्ही. वाईट बॉल आहे, वाईटला जोड कुठली धाव नसणारे. 23 धावा धावफलकावरती आहेत. 39 बॉल 35 रन असं या मॅचचं समीकरण आहे. जर त्या मॅचकडे आपण पाहिलं, 39 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 35 धावांची आवश्यकता आहे, परंतु मॅच लवकर संपवायची आहे. पिवळ्या कलरच्या संघाला तर राखाडी कलरच्या संघाला ती मॅच दूर घेऊन जायची आहे, कारण त्यांनाही नेट रन रेट मध्ये वाचायचं आहे. आता याही वेळेला बिगिट करायचा होता, परंतु या वेळेला भूषण उगळे तुमच्या स्लॉट मधला बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. मी नेहमी उल्लेख करतो, क्रिकेटमध्ये मैदानाच्या आत तुम्हाला क्रिकेट जे देईल ना ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला सिंगल मिळत होती, तुम्ही सिंगल घ्यायलाच पाहिजे, कारण तो क्रिकेटचा खेळ आहे. आणि त्या क्रिकेट आपल्यासोबत कधी खिलवाड करेल हे सांगता येत नाही. 23ला 2, 4 बॉल झालेले आहेत. एक्स्ट्रा रन फक्त एक वाईटचा आलेला आहे. बाकी कुठलीही धाव आतापर्यंत दिलेली नाहीये भाऊसाहेब वारुंजे यांनी. बॅटची कट घेतली आहे. याही वेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये. 9 सेकंडला धोक्याची घंटा आहे. पहा, ही अशी धाव घ्यावी लागते. मग ज्या वेळेला आपल्याला एक धाव मिळत होती ना, त्याच वेळेला आपण प्रयत्नशील राहायला हवं होतं. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 24 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पण शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल फ्रंट फुट काढला, परंतु हा बॉल वाईड असेल, कारण हा जास्तीच्या वरतून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे स्क्वेअर लेग पंच सांगताय स्वप्नीलजी कपिले साहेब की हा बॉल वाईड आहे, आणि हा बॉल वाईडच आहे. वाईड त्यानंतर पहिल्या बाउन्सची वॉर्निंग देखील असेल. फर्स्ट बाउन्स फॉर दी ओव्हर असं वॉर्न केलं गेलंय मुख्य पंच आणि दोघंही पंचांच्या वतीने. शेवटचा बॉल तो पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय किरण पाटील यांच्यासाठी. किरण पाटील आलेत नवीन बॅटर दुसऱ्या विकेटच्या पतनानंतर. यावेळेला लॉफ्ट केलाय, इनफिल्डला क्लिअर करायचंय, परंतु हो प्रयत्नशील होते नक्कीच प्रतिक आंबेकर प्रयत्नशील होते, परंतु त्यांनी ते प्रयत्न अर्ध्यावरती सोडले. फक्त 4 रन दिलेत या ओव्हरमध्ये भाऊसाहेबांनी, आणि 4च्या मदतीने आफ्टर द 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती लागल्या. येणारे 36 बॉल शिल्लक आहे, आणि 36 मध्ये 32 ची गरज आहे. 36 बॉल 32 रन. पॉवर प्ले संपलेला आहे, आणि पॉवर प्ले संपल्यानंतर बाउंड्री रोप जवळ आता आपण 5 क्षेत्ररक्षक पाहणार आहोत. डीप पॉइंटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यानंतर लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहे. एक्झॅक्ट लॉंग ऑन अर्थातच डिलिव्हरिंग एक्सलन्सच्या बॅनर जवळ एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स वडजीरच्या बॅनर जवळ एक खेळाडू पाहायला मिळत आहे. फुल टॉस बॉल मिळालाय, त्याला उडवलाय, फेकून दिलाय, सीमा रेषा पार. बिग हिट, षटकार. दिवस 8व्याचा आलाय. पहिला षटकार तो मात्र यायला उशीर झाला, आणि पहिला डाव तो संपला. पहिल्या डावात एकही बिगिट नव्हता, एकही षटकार नव्हता. दुसऱ्या डावात तो खेळ सुरू झाला. दुसऱ्या डावाचं तिसरं षटक, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर, म्हणजे तब्बल 11व्या षटकात आजच्या दिवसातला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला कमी गतीने टाकलेला आहे आंबेकरने. .32 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 34 बॉल 26 ची गरज. किरण पाटील त्यांनी देखील चेंडूला चांगल्या पद्धतीने पिक केलं होतं. यावेळेला बॅटची कट घेतली आहे, परंतु विकेट किपर यांच्या हाताला टाळी देत चेंडू फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्रात गेलाय. तिथे एक सिंगल कंप्लीट होणार आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळत आहे. ही धाव ती मात्र भूषण उगले यांनी परफेक्ट घेतली 9 सेकंडवर. 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
आता मात्र उगले भूषण यांना आपल्याला पाहायचं आहे. 6 बॉल खेळलेले आहेत भूषण उगळे, फक्त 2 धावा बनवलेल्या आहेत. स्ट्रगल चालू आहे या खेळपट्टीवरती. सिन्नरच्या वर्ल्ड कप मध्ये भूषण उगळे यांची बॅट शांत आहे, परंतु आता झालेली आर्या प्रीमियर लीग आपण पाहिली, आता झालेली ओझरची छत्रपती चषक प्रीमियर लीग आपण पाहिली. त्या दोघेही स्पर्धा काय गाजवल्या होत्या आणि इथे मात्र स्ट्रगल करताय. बॅटची आतली कड घेतली आहे, याही वेळेला चोरटी धाव घ्यावी लागते. पर्याय नाहीये. धाव येते ना तर धाव घेतलीच गेली पाहिजे. षटकार आला पहिल्या बॉलवर, त्यानंतर मात्र आपण पाहिलं डॉट आला. 2 सिंगल्स आपण पाहत आहोत. चौतीस धावा, 34ला 2, 32ला 24 ची गरज. प्रतीक आंबेकर ते मात्र प्रयत्नशील आहेत कमीत कमी धावा देण्याचा आणि कमीत कमी धावा देऊन षटकाची समाप्ती करण्याचा. यावेळेला लेनचा उपयोग केला, हार्ड लाईनचा उपयोग केला, त्याला कटवला गेलाय आणि प्रत्येक खेळाडूची रनिंग बिटवीन द विकेटची एक क्षमता असते. त्यामुळे भूषण उगळे सांगतात की नाही, मी तिथे पोहोचू शकत नाही कारण रनआउटची विकेट येईल आणि आपल्याला रनआउटची विकेट नकोय. डॉट बॉल आलाय 5व्या बॉलवरती. हा कुठलाही रन नाहीये, निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल आहे प्रतीक आंबेकर याच्या या षटकातील. एक षटकार आला ना त्यामुळे थोडंसं स्ट्रॉंग धावफलक पाहायला मिळतोय, अन्यथा तो षटकार आला नसता तर मग धावफलक थोडंसं गरीबच राहिलं असतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फॉलो केलं बॉलला, अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन केला, डी पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला दिशा दिली आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती चुकीचा थ्रो केला गेला कारण बॉल कलेक्ट करायला बॉलर तिथे पोहोचलेले नव्हते. ते क्षेत्ररक्षकानं पाहिलं नाही, त्यामुळे 2 धावा त्या कलेक्ट झाल्या. 2च्या मदतीने या षटकात 10 धावा आल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती लागल्या 3 षटकांच्या खेळांती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 30 आणि 30 मध्ये आवश्यकता आहे 22 ची. 30 बॉल 22 रनची मॅच. पुन्हा एकदा भाऊसाहेब वारुंग यांना बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. फुलटॉस मिळाला आहे, परंतु फुलटॉस तो देखील टोलवता आलेला नाहीये भूषण उगले यांना. आणि चौथ्या षटकाचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगल धावफलक पुढे जाईल 37 वरती. आदळलाय मागे आदळलाय बॉल आणि अपील केली आहे. फलंदाज निघालेत माघारी. तिसरा गडी बाद झालेला आहे. वेळ वाचवायचा आहे मित्रांनो, विनंती असेल खास करून ज्यावेळी बॅटर येतो ना तर बॅटरने लवकर यायचे मैदानाच्या आत. 38 धावा धावफलकावरती 27 बॉल आणि इथून आता अजून 20 ची गरज आहे. लवकर जिंकायची होती मॅच मळहद सुपर किंग्स, परंतु नाही, त्यांना लवकर जिंकता येत नाहीये. आलेल्या संधीचं सोनं त्यांनाही करता येत नाहीये, हेच आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. यावेळेला बिग हिट, हो चेंडूला बनवलाय गोटी, धावसंख्या आली आहे मोठी आणि ही गोटी बनवणारा पहिलवान मैदानाच्या आत दहाडतोय. भूषण उगले तो मात्र जास्त वेळ शांत राहू शकत नाही असं सर्वजण म्हणताय, परंतु नाही, ते शांत नाहीच आहेत. ते प्रत्येक बॉलवर प्रयत्न करताय, फक्त त्यांच्या स्लॉट मध्ये त्यांच्या आवडीचा बॉल त्यांना मिळत नव्हता. या षटकारासाठी, या फटक्यासाठी भूषण उगले हा पठ्ठ्या ओळखला जातो.
यावेळेला बिगिट करायचा आहे, लॉफ्ट तर केलाय परंतु एलिव्हेशन नाही आहे. टन टन उड्या मारत चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रात मार्गस्थ आहे. फिल्डर आलेत बॉलवरती, सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. यावेळेला हलकसं झाले मिस फील्ड आणि धोका 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 खेळपट्टीवरती पाहायला मिळाला असता. विकेट करण्याचा प्रयत्न केला परंतु या बॉलवरती कुठलीही धाव नाही आहे. 9 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 45 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि भूषण दादा तुमच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे. भूषण उगले यांनी जर का खेळपट्टीवरती 2 धावा त्या पूर्ण केल्या तर धावून पूर्ण केल्या 2 धावा जर का धावून पूर्ण केल्या खेळपट्टीवरती तर तुमच्या संघ मालकांकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. योग्य निर्णय घेतलाय मळहद्द सुपर किंग्स आणि भूषण उगले यांनी योग्य निर्णय घेतलाय कारण त्यांना याच ओव्हरमध्ये मॅच संपवायची. कमी चेंडू शिल्लक ठेवत मॅचला संपवायचंय म्हणजे जेणेकरून नेट रन रेटमध्ये फायदा होणार आहे. आणि लगेचच मुभा मिळाली, संधी मिळाली आणि बॅटिंग पॉवर प्लेची संधी ती मात्र आजमावण्याचा निर्णय घेतलाय. मिड विकेटला फिल्डर, लॉंग ऑनला फिल्डर, लॉंग ऑफला फिल्डर. हो 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 उडवलाय बॉल, फेकून दिलाय सरळ सीमा रेषा पार. बिग हिट, षटकार 6. पिकअप केला बॉल, लॉफ्ट केला. याला पिकअप नाही म्हणू शकत, माफ करा, परंतु याला लॉफ्ट केलं. बाहेरचा बॉल त्याला लॉफ्ट केलं. बॉलला लॉंग ऑफचं क्षेत्र खाली होतं. बॅटिंग पॉवर प्लेचा खेळ तो मात्र मैदानाच्या आत सुरू आहे. आणि फिल्डिंग सेटअप तो पहिला लॉंग ऑनला फिल्डर आहे, लॉंग ऑफला नाही आहेत. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे आणि मिड विकेट आहे. 3 in a row. फुलटॉस बॉल झाडू मारण्याचा प्रयत्न केलाय. स्लॉक स्वीप आहे. चेंडू मात्र टन टन उड्या मारत मिड विकेटच्या क्षेत्रात मार्गस्थ आहे. तिथं मात्र 2 धावा आणि येस संघ मालक मैदानाच्या आत सांगितलं जात आहे भूषण उगले यांच्याकडनं 500 रुपये तयार ठेवा, 500 रुपये तयार ठेवा कारण 2 धावा धावून पूर्ण करण्याचा कारनामा भूषण उगलेने करून दाखवलेला आहे. आता फक्त 5 ची गरज आहे. 5 रनची आवश्यकता आणि भूषण उगले या 4 चेंडूंमध्येच या 5 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील कारण नेट रन रेटचं गणित ते या स्पर्धेत फार अपार राहिलंय, महत्वाचं राहिलंय. कमी गतीने टाकलाय, उडवलाय बॉल परंतु चेंडू फक्त उंच आहे. कॅच पकडला जाणार का? ओ हो हो कॅच ड्रॉप पण झालाय आणि हाताला मात्र झणझणे आलेले आहेत. बॉल कदाचित लागलाय, कदाचित लागलेला आहे. खूप जोरानं बॉल लागलाय. त्रास होत असेल कारण थंडी आहे, थंडीचे गार वारे आहेत आणि या गार वाऱ्यात बॉल तोही 6 सीटचा बॉल, हार्ड बॉल तो मात्र जसा जसा रोल होत जातो ना, हो हो जास्तीची इजा झाली असेल तर स्प्रे देऊयात ना आपण. स्प्रे आहे ना आपल्याकडे, जा त्या खेळाडूजवळ स्प्रे घेऊन जा प्लीज. मित्रांनो सहकार्य करा, व्हॉलंटियर्सला विनंती असेल स्प्रे घेऊन जायचं आहे त्या खेळाडूजवळ. मित्रा बॉल जास्त हाताला दाबू नका, फक्त त्याला जास्त हे करू नका किंवा त्याच्या जागेवरती फिल्डर पण चेंज केला तरी चालेल ना. त्याच्या जागेवर तुम्ही कोणीतरी फिल्डिंगला उभं राहा आणि त्यांना इकडे पाठवून द्या. शुभम तुम्ही कोणीतरी जा त्याच्या जागेवरती फिल्डिंगला आणि तुम्ही येऊन जा इकडे, त्यांच्याजवळ मोबाईल या, तुम्ही इकडे येऊन जा दादा. सागर चौले यांनी मात्र लगेचच इन्स्टंट त्यांना मदत केली आहे. त्यांच्याजवळ होती काहीतरी जादुई दवा, त्या जादुई दवाचा सर त्याला दिला जाईल. यावेळेला विकेट करायचा आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटची कड घेतली आहे परंतु विकेट किपरच्या मागे चेंडू मार्गस्थ आहे. 4 बॉल झालेले आहेत, फक्त 3 ची गरज आहे. या 2 बॉलवरती ही मॅच समाप्त झाली तर ठीक, नाही तर या षटकाची मेहनती मात्र वाया जाणार आहे कारण षटकाचं कॅल्क्युलेशन असतं, ओव्हरचं कॅल्क्युलेशन असतं त्या क्रिक हिरोजला. या 2 बॉलवरती या 3 धावा येतात का? आता बॅटल आहे या 2 बॉलचं, बॅटल आहे या 2 चेंडूंचं, 2 मध्ये 3. फुलटॉस बॉल याही वेळेला झाडू मारलाय. स्वीप आलेला आहे. चेंडू येतोय, मार्गस्थ झालाय डीप स्क्वेअर लेगला. बॉल तर उचललाय, उचलून तर फेकलेला आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्यांदा कंप्लीट केली आहे भूषण उगलेने. तिसऱ्यांदा कंप्लीट केली आहे. लाजवाब, लाजवाब. हो 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 सांगितलंय त्यांना, सांगितलंय.
55 रन आणि या डबल आल्यात ना. मॅच झाली आहे टाय, स्कोर झालेला आहे इक्वल. फक्त एका धावेची गरज. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. वाईट टाकला आणि येस, खेळ खल्लास, मॅच फिनिश. मळहद्द सुपर किंग्स हा संघ जिंकतोय. दिवस 8व्यातली पहिली मॅच. 2 पैकी 1 जिंकले होते, आता 3 पैकी ते 2 जिंकताय. आणि जवळ जवळ जर का आपण पाहिलं तर